चेंज युअर माइंडसेट, चेंज युअर लाईफ. मोटिवेशनल थॉट. आयुष्य बदलवणारे विचार. 1. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. म्हणतात ना, बोलण्याने जग जिंकता येते. 2. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येत असते. 3. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि आपला स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाखीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुम्हाला जीवनामध्ये नेहमी उपयोगी पडतील. 4. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 3ऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्येच सोडून जाऊ शकत नाही. 5. मतलबी या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघालं की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते. माणसं दूर जायला लागतात. 6. मतलब असेपर्यंत सगळेजण जवळ राहतात. म्हणून आपल्या हुशारीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचे मतलब दाखवून तुमच्यावर अवलंबून ठेवा. 7. त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की 10 दिवसानंतर राणी मरणार आहे. 8. अगदी झालेही तसेच. 10 दिवसानंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. 9. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण ठरू नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्याअगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिषी आहेस ना, मग चल सांग, तुझे मरण कधी आहे? 10. ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिलं की तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू होणार आहे. 11. ज्योतिषाचे उत्तर ऐकून राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या 2ऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. म्हणून राजाने त्याला सोडून दिले. 12. लोकांना आपल्यावर असं निर्भर राहायला भाग पाडा. मग लोक आपल्यासोबत वाईट वागणारच नाही. स्वतःला कायम मजबूत दाखवा. 13. एखादा साप जरी विषारी नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की विषारी आहे की बिनविषारी. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तोडून जाईल. 14. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतः विषारी आहात असं दाखवा. 15. लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवून ठेवा. जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जाते तेव्हा त्या व्यक्तीला दारात शिपाई अडवतात आणि म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. 16. ती व्यक्ती आतमध्ये जाते आणि राजाला म्हणते, मला बाबूंची 100 फटके द्या. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा विचारतो, पण का? 17. जेव्हा ती व्यक्ती सांगते की तुमच्या शिपायाने मला त्यातला अर्धा हिस्सा त्याला देण्याच्या अटीवर आज सोडले आहे. हे ऐकून राजाला राग आला
आणि त्याने 100 फटके शिपायाला दिले. 18. लक्षात ठेवा, लोकांना चलाखीने त्यांच्याच जाळ्यात अडकावायला शिका. कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत वाईट घडू देऊ नका. 19. कमजोरी. एक वेळी मरून जा, पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपले सिक्रेट सांगून बसतो. 20. जर तुम्ही देखील असं करत असाल तर सावध व्हा, कारण यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुमच्या कमकुवत बाजू जाणणारी व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू बनली किंवा तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये काही मतभेद झाले, तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल, तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती गैरफायदा उचलू शकते. 21. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत मर्यादित ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची हद्द असते. आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात. 22. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असतो. म्हणून खड्ड्यात गेली दुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर आपला आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. 23. कोणासमोर प्रमाणापेक्षा जास्त झुकणे तुम्हाला गुलाम बनवू शकते. योग्य शब्द, राईट वर्ड्स या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे. तुमचे शब्द. 24. मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असो किंवा तुमच्या तोंडून निघालेले शब्द असोत, योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. 25. शब्दांची योग्य किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे आपली वाक्ये देखील सोपी असायला हवी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.